तर तिथं दंगेकरांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगते। दंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस सवाट्यावर आली आहे। पुण्यात निष्ठेची हत्या असं म्हणत नाराजी व्यक्त करण्यात येते। आबा बागुल यांचं व्हॉट्सअप स्टेटस सध्या समोर आलेलं आहे। पुण्यात काँग्रेसकडून आबा बागुल निवडणूक लढण्याकरता इच्छुक होते। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, ही अंतर्गत वादावादी काँग्रेस करता अतिशय धोकादायक म्हणायला हवी। सांगलीत आपण पाहतोय मवियात तेच घडताना दिसतंय, तर इथं पुण्यात देखील काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद ऐन निवडणुकीत उमेदवारीवरून चव्हाट्यावर आलाय। नक्कीच लागावी आणि पुण्यातली ही नाराजी नाट्य किंवा जी गडबाजी आहे ती पुणे शहराला नवीन नाहीये। अनेक वर्षांपासूनची ही गडबाजी आपल्याला कायम असलेली पाहायला मिळते। पण आता लोकसभा निवडणूक आलेली आहे आणि यामध्ये काँग्रेसचा उमेदवार नेमका कोण असणार याची चर्चा सातत्याने होत होती। जवळपास 20 जण काँग्रेसमधून इच्छुक होते, त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दिलेले होते काँग्रेस पक्षाकडे आणि त्यातून रवींद्र धंगेकर यांचं नाव अखेर निश्चित झालेलं आहे। मात्र याच शर्यतीमध्ये असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि 7 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आबा बागुल हे सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक होते। मात्र त्यांना आता उमेदवारी मिळालेली नाही आणि त्यामुळे त्यांची जी खदखद आहे ती त्यांच्या मुलाच्या मार्फत समोर आलेली आहे। आबा बागुल यांचा मुलगा अमित बागुल यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे आणि यामध्ये पुण्यात निष्ठेची हत्या अशा प्रकारचं एक स्टेटस त्यांनी लिहिलेलं आहे आणि या उमेदवारीवरून म्हणजे रवींद्र धंगेकर यांना जी उमेदवारी मिळालेली आहे त्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। हीच नाराजी कुठेतरी काँग्रेसला डोकेदुखी ठरणार आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आबा बागुल यांची कशा पद्धतीने समजूत काढतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। स्वतः रवींद्र धंगेकर हे आबा बागुल यांना भेटणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की पुण्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असताना महायुती म्हणून एक तगडं आव्हान काँग्रेस समोर आणि महाविकास आघाडी समोर असणार आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ही जी काही नाराजी आहे काँग्रेसमधली ती काँग्रेसला न परवडणारी आहे आणि त्यामुळे एक एक मत आणि एक एक काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। पण ही जी नाराजी आता आबा बागुल यांच्या मुलाने व्यक्त केलेली आहे ती नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आबा बागुल यांचं प्रस्थ आहे, तिथून ते 7 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची नाराजी दूर करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। पण आता या नाराजी नाट्यानंतर काँग्रेस कशा पद्धतीने पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्वतः नाना पटोले हे आबा बागुल यांच्याशी संवाद साधतील। आज पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा पुण्यामध्ये आहेत, ते सुद्धा आबा बागुल यांच्याशी भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अगदी अमोल, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।